नमस्कार. दिशामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पर्यटन हा व्यवसाय जसा वाढायला लागला त्यामुळे अनेक फरक पडले. माणसं आपल्या घरून उठून दुसरीकडे ट्रिपसाठी म्हणून जायला लागली. आपल्या घरापासून लांब कुठेतरी गेल्यानंतर राहण्याची सोय अर्थातच हॉटेलमध्ये करावी लागणार. त्यामुळे पर्यायाने हॉटेल इंडस्ट्री सुद्धा खूप जोमाने वाढायला लागली. आता या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नेमक्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, किती प्रमाणात उपलब्ध आहेत, याविषयी आज अधिक जाणून घेऊया उमाकांत तासगावकरांकडून. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये नेमक्या कशा जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात? या हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये भरपूर जॉब्स उपलब्ध आहेत आणि ते केवळ भारतातच नाही आहेत तर परदेशात सुद्धा आहेत. काय आहे, हॉटेलला माणसाचं दुसरं घर असं म्हणतात. त्यामुळे माणूस घरापासून दूर असेल तर त्याला राहण्याची चांगली सोय ही हॉटेलमध्येच असते आणि त्या हॉटेलचं स्वरूप कुठलंही असो, पण जे जितकं चांगलं असेल. आता तर काय आहे की लक्झरी हॉटेल्सची संकल्पना उच्च मध्यमवर्गीय लोकांमध्ये सुद्धा जास्त पद्धतीने आहे आणि त्यामुळे हॉटेल्सचा बिझनेसही खूप वाढलेला आहे. त्याचप्रमाणे हॉटेल्समध्ये केवळ तारांकितच नव्हे तर इतर तऱ्हेची देखील जी हॉटेल्स आहेत, जंगल लॉजेस आहेत, याईमध्ये जवळपास तितक्याच उत्तम सर्व्हिसेस पर्यटकांना देण्याकरता चुरस लागलेली आहे. हॉटेलमध्ये अनेक तऱ्हेचे जॉब्स उपलब्ध असतात जे बेसिकली वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले आहेत. उदाहरणार्थ, हॉटेलमधले सगळ्यात महत्त्वाचा जॉब म्हणजे शेफ, लोकांच्या खाण्यापिण्याची सोय. तर हे शेफ, जो चीफ शेफ असतो हॉटेलचा, तुम्हाला सांगितलं तर कदाचित माहीत असेल किंवा आश्चर्य वाटेल की हॉटेलच्या जनरल मॅनेजरपेक्षा शेफचा पगार जास्त असतो. म्हणजे इतका तो महत्त्वाचा माणूस आहे. आणि हा केवळ एक शेफ नसतो तर त्याच्या हाताखाली अनेक निरनिराळ्या तऱ्हेचे स्पेशलिस्ट शेफ असतात. उदाहरणार्थ पॅस्ट्री शेफ, सॉस शेफ वगैरे वगैरे. इंडियन क्युझिनचे शेफ असतात. त्याचप्रमाणे आता काय त्यांच्याकडे चायनीज असेल, इटालियन असेल, जे असेल ते. त्याप्रमाणे त्याच्या भरपूर कॅटेगरीज आहेत. जेवढे देश आहेत तेवढ्या शेफच्या कॅटेगरीज आहेत, कारण तेवढ्या तऱ्हेचं स्वयंपाक आणि त्याच्यावरती नियंत्रण ह्या शेफना ठेवायचं असतं. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये रिसेप्शन आहे, लॉबी मॅनेजर आहे, गेस्ट रिलेशन मॅनेजर्स आहेत, सेल्स अँड मार्केटिंग आहेत, अकाउंट्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर्स आहेत, हॉटेलचे जनरल मॅनेजर्स आहे. म्हणजे हा एक जो हॉटेलचा व्यवस्थापनाचा जो काही भाग आहे तो आहे. आणि हाऊसकीपिंग हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे की प्रवासी ज्या रूममध्ये राहतात त्या रूमचा मेंटेनन्स करणे, ती रूम अप टू डेट ठेवणे, याप्रमाणे ते पण असतात. आणि अशा तऱ्हेचे अनेक जॉब्स हॉटेलमध्ये असतात. आजकाल काय आहे की हॉटेल्स छोटी नसतात. म्हणजे कमीत कमी 250-300 रूमचं जर एक हॉटेल धरलं तर प्रत्येक रूम मागे तुम्हाला कमीत कमी 6 लोकांचा तरी स्टाफ लागतो. बापरे. यावरून तुम्ही कल्पना करा की हॉटेलमध्ये किती तऱ्हेचे लोक लागतात. आणि मी आपल्याला सांगितलं जसं कमीत कमी 300 रूमचं जर हॉटेल असेल तर कमीत कमी प्रत्येक रूम मागे तुम्हाला 5 ते 6 लोक लागतातच लागतात. म्हणजे शिफ्ट्स वगैरे धरून 5 ते 6? हो हो हो. अच्छा अच्छा. हो, पण तरी ते एम्प्लॉईज झालेच म्हणजे. हो हो हो. ओके. आणि मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, स्पेशली तारांकित हॉटेल्समध्ये, मला एक शंका म्हणून विचारतो, आत गेल्यावर आयदर उजवीकडे किंवा डावीकडे एक छोटंसं असं कॅबिनेट सारखं दिसतं ज्यावर एक पाटी असते, बेल कॅप्टन. तो नेमकं काय असतो माणूस? तो कधी दिसला नाही मला तिथे माणूस उभा, पण ती पाटी, त्याचा अर्थ मला माहित नाही. ते काय? माणूस तुम्हाला कदाचित दिसला नसेल पण माणूस तिथे असतो. तर असं आहे की कॅप्टन म्हणजे काय, तर एखाद्या डिव्हिजनचा प्रमुख. बरोबर. आणि बेल कॅप्टनचं मुख्य काम असतं की प्रवाशांच्या सामानाची काळजी घेणे. ज्या वेळेला प्रवासी हॉटेलमध्ये जातात त्यावेळेला त्यांचं सामान त्यांच्या रूममध्ये पोचवणे. प्रवाशांना रूमची चावी दिली जाते आणि ते त्यांच्या रूममध्ये प्रवेश करतात. हॉटेलचे जे बेल कॅप्टन असतात ते त्यांच्या माणसांकरवी तुमचं बरोबर सामान तुमच्याच रूममध्ये पोचवतात, ज्यांना बेल बॉईज म्हणतो आपण. हां. त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही हॉटेल सोडणार असाल त्यावेळेला तुमचं सामान खाली आणून तुमच्या कारमध्ये ठेवणे, हे सुद्धा काम
ते बेल कॅप्टनच्या नियंत्रणाखाली होतं. ज्या वेळेला तुमच्याकडे 300-500 रूमचं मोठं हॉटेल असतं त्यावेळेला या सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्याची, सुपरविजन करण्याची मोठी गरज असते. कारण एकाची बॅग दुसऱ्याला गेली की गोंधळ झालाच म्हणून समजा. पण मग आता शेफ किंवा किचन मधले जे आहेत त्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था थोड्याफार प्रमाणात माहिती असतात सामान्य माणसाला सुद्धा. पण हे जे मॅनेजमेंट लेवलची कामं आहेत सगळी, लॉबी मॅनेजर म्हणा, अमुक तमुक, त्याचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कुठल्या साधारण? काय आहे, सर्वसाधारणपणे जे हॉटेल मॅनेजमेंटची जी कॉलेजेस आहेत ती दोन्ही तऱ्हेचं प्रशिक्षण देतात. अच्छा. हे प्रशिक्षण एकदा बेसिक घेतल्यानंतर तुमची आवड कुठे आहे, तुम्हाला जर किचन आवडत असेल तर तुम्ही तिकडे तुमचं स्पेशलायझेशन करा. जर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जास्त रस असेल तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडला जा. हा त्यातला मुख्य भाग आहे. परंतु जे हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत ते दोन्ही तऱ्हेचं प्रशिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देतात. त्यामुळे त्याच्याबद्दल नाही, पण जो पुढे तुम्हाला काय करायचा हा स्पेशलायझेशनचा विषय आहे. उदाहरणार्थ सेल्स अँड मार्केटिंगमध्ये ते मार्केटिंगमध्ये MBA झालेल्या माणसाची नेमणूक करतील, कारण ते त्याचं स्पेशलायझेशन आहे. त्याला हॉटेलचं काय मार्केटिंग करायचं याचं प्रशिक्षण देतील. परंतु माणूस लागतोच ना. साधारण पे स्केल्स काय असतात हॉटेल इंडस्ट्री मधली? ते कुठलं हॉटेल आहे, कुठल्या ग्रुपचं याच्यावरती आहे. उदाहरण घेतोय 300-500 रूमची मोठी. हो, त्या मोठ्या हॉटेलमध्ये मोठी स्पेस स्केल्स असतात. सर्वसाधारणपणे अगदी लोएस्ट कॅटेगरी म्हणालात तर 7-8 हजार रुपयापासून ते कमीत कमी 3 लाख रुपयापर्यंत सॅलरी असू शकते. त्याला जर चांगले पैसे मिळाले आणि त्याचा छंद असेल, तोही जर तिथे उदाहरणार्थ एखाद्याला उत्तम पदार्थ करायची आणि लोकांना द्यायची आवड असेल तर त्याला किचनसारखं उत्तम हे नाही. 5 स्टार हॉटेलची किचन जर आपण पाहिली असेल तर आपण पाहत राहाल इतकी स्वच्छ असते आणि त्याच्यामध्ये विविध तऱ्हेच्या मशिनरीज असतात की ज्याच्यामुळे फूड प्रोसेसिंग केलं जातं आणि ते तुमच्यापर्यंत येतं. हे पाहणं हा सुद्धा एक मोठा आनंद असतो. आम्हा सर्वांतर्फे आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे थँक्यू, मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हॉटेल इंडस्ट्री हा व्यवसाय अतिशय आपला जवळचा आहे, कारण आपण प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी हॉटेलमध्ये जाऊन राहिलेलो आहोत, हॉटेलमध्ये जाऊन जेवलेलो आहोत. पण त्याची मागची बाजू नेमकी कशी असते, तिथे किती नोकऱ्या उपलब्ध असू शकतात हे आत्ता आपल्याला सरांमुळे कळलंच. या करिअरचाही विचार करून बघायला हरकत नाही असं आता मलाही वाटायला लागलंय. मी तो विचार व्यवसाय सुद्धा करू शकता. हो, तो एक वेगळा मार्ग आहेच आहे. अजून एक आपल्याला टिप मिळाली की आपण व्यवसाय सुद्धा करू शकता. मी जरा ह्या सगळ्यावरती सरांची चर्चा करतो. त्यामुळे आज दिशामध्ये इथेच थांबूया. पुढच्या भागात नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.